शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने पवित्र द्वारकामाई समोर पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन करून दहन करण्यात आले। भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या जल्लोषात हा सोहळा पार पडला। श्री साईंच्या नगरीत दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी उत्सव मोठ्या श्रद्धा भावनेने साजरा करण्यात आला। गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन। या प्रसंगी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत होळी पूजन करून दहन करण्यात आले। यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, रामनवमी कमिटीचे अध्यक्ष संजू अप्पा शिंदे, माजी विश्वस्त सचिन भाऊ तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, नगरसेवक नंदूभाऊ गोंडकर, आरोग्य सभापती दीपक भाऊ गोंडकर, माजी नगरसेवक गजानन भाऊ शेरवेकर, दिनेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। ग्रामस्थ व साई भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती। होळी पूजन आणि दहन कार्यक्रमासाठी शिर्डीतील ग्रामस्थ तसेच देश विदेशातून आलेल्या साई भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। भक्तिमय वातावरणात साईरामच्या जयघोषात होळी प्रज्वलित करण्यात आली। श्रद्धा, एकोप्याचा संदेश आणि सामाजिक सलोखा यांचे प्रतीक म्हणून हा सोहळा पार पडला। शेवटी ग्रामस्थांच्या वतीने सर्व साई भक्त व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। प्रेम, आनंद आणि सौहार्द यांचा संदेश देणारा हा उत्सव शिर्डीत भक्ती आणि परंपरेची सुंदर सांगड घालत उत्साहात साजरा झाला। बोलताना श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे म्हणाले की होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगुलपणाचा विजय साजरा करण्याचा उत्सव आहे। श्री साईबाबांच्या पवित्र भूमीत साजरा होणारा प्रत्येक उत्सव हा भक्ती, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा असतो। द्वारकामाई समोर होणारे होळी पूजन हे परंपरेचे जतन करणारे असून ग्रामस्थ व साई भक्त यांच्यातील ऐक्य अधिक दृढ करणारे आहे। तसेच सर्वांनी सण उत्साहात साजरा करताना पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करावा, सामाजिक सलोखा जपावा आणि श्री साईबाबांच्या शिकवणीनुसार प्रेम, दया व सहकार्याची भावना कायम ठेवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। रामनवमी कमिटी अध्यक्ष संजय शिंदे यांचे मनोगत। यावेळी रामनवमी कमिटीचे अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले की शिर्डीची परंपरा ही श्रद्धा, सबुरी आणि सामाजिक एकोप्याची आहे। द्वारकामाई समोर होणारे होळी पूजन हे केवळ धार्मिक विधी नसून ग्रामस्थ आणि साई भक्त यांना एकत्र आणणारा पवित्र सोहळा आहे। होळीच्या माध्यमातून आपण वाईट प्रवृत्तींचा त्याग करून चांगल्या विचारांचे स्वागत करतो। श्री साईबाबांच्या शिकवणीनुसार प्रेम, बंधुभाव आणि सहकार्याची भावना जोपासणे हीच खरी सणाची भावना आहे। तसेच आगामी रामनवमी उत्सव सर्वांच्या सहकार्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने भव्य स्वरूपात साजरा केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शेवटी सर्व नागरिक व साई भक्तांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देत सण आनंदात व सुरक्षिततेने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी नगरसेवक नंदूभाऊ गोंडकर म्हणाले की शिर्डी ही श्री साईबाबांच्या आशीर्वादाने एक पवित्र आणि आध्यात्मिक नगरी आहे। येथे साजरा होणारा प्रत्येक सण हा भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि परंपरेचे जतन करणारा असतो। द्वारकामाई समोर होणारे होळी पूजन ही ग्रामस्थांची अनेक वर्षांची परंपरा असून ती पुढील पिढ्यांपर्यंत जपली जावी असे त्यांनी सांगितले। होळीच्या माध्यमातून आपण मनातील मतभेद, द्वेष आणि वाईट विचारांचे दहन करून प्रेम, सौहार्द आणि बंधुभावाची नवी सुरुवात करतो। सर्वांनी सण साजरा करताना स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरणाची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले। शेवटी सर्व साई भक्त व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देत शिर्डीचा सामाजिक एकोपा कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले। शेवटी सर्व साई भक्त व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देत सण आनंदात व सुरक्षिततेने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले। या होळीमध्ये जळून जावं, नष्ट व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतात। अशी मोठी परंपरा या होळीच्या उत्सवाला आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। प्रथमतः होळीच्या सर्व साई भक्तांना, शिर्डी ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा। साईबाबाच्या हयातीपासून हा होळीचा उत्सव इथं साजरा होत आहे आणि अलीकडच्या काळात संजू अप्पा शिंदे जे आता आपल्या रामनवमी कमिटीचे अध्यक्ष झाले ते हे बरेच दिवसापासून या होळीमध्ये सक्रिय राहून एकदम आनंदाचा या वातावरणात या होळीचा उत्सव साजरा होत असतो। मी त्यानिमित्त सर्व भक्तांना, साई भक्तांना, शिर्डी ग्रामस्थांना होळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। हिंदुराज तरुण मंडळ करायला लागलं आणि आतापासून आतापर्यंत हिंदुराज तरुण मंडळ गावातील सगळे ग्रामस्थ आणि सगळे मंडळ एकत्र येऊन ही होळी साजरी करत राहिली आणि या होळीचा उत्सव इतका मोठा राहतो का बाहेर राज्यातले आणि महाराष्ट्रातले बरेचसे लोक होळीच्या दर्शनाला आणि
इथं होळीच्या कार्यक्रमासाठी येत असतात आणि साईबाबांनी पेटवली आहे त्यामुळे इथं विशेष महत्त्व आहे. एवढं सांगा वा या होळीची परंपरा अशीच पुढे चालत राहील आणि सगळं आपल्या भारतातल्या जेवढं पण लोक आहेत त्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि साईबाबा त्यांची सगळी मनोकामना पूर्ण करो ही ते साईबाबाच्या प्रार्थना करू.